नमस्कार. आज भारतीय शेअर बाजारात बरीच उलथापालथ झाली असं म्हणायला हरकत नाही. हो. सेन्सेक्स 83,697.31 वर पोहोचला, म्हणजे अगदी 0.11% वर गेला. आणि निफ्टी तो 25,541.80 वर, म्हणजे 0.10% वाढून बंद झाला. बरोबर. आता हे आकडे तसे किरकोळ वाढ दाखवतात, पण दिवसभरात व्यवहार मात्र एका मर्यादित रेंजमध्येच फिरत होते. हो, अगदी. आणि ही जी मर्यादित वाढ आहे ना, यामागे वेगवेगळ्या सेक्टरची कामगिरी बघणं महत्वाचं आहे. कारण सगळीकडे सारखी परिस्थिती नव्हती. नव्हती. काही क्षेत्र चांगली चालली, तर काही थोडी मागे राहिली. आणि ही जी असमानता आहे, ती बाजारात सध्या काय विचार चालू आहेत याबद्दल बरंच काही सांगून जाते. अगदी बरोबर. आज आपण पाहिलं तर PSU बँक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये बऱ्यापैकी खरेदी दिसली. हो. पण त्याच्या अगदी उलट FMCG, मीडिया आणि IT या क्षेत्रांमध्ये मात्र थोडा विक्रीचा दबाव जाणवला. हा जो फरक आहे ना सेक्टर्समध्ये, तो गुंतवणूकदार सध्या कशाला प्राधान्य देत आहेत हे दाखवतो. म्हणजे उदाहरणार्थ PSU बँकांमधली तेजी कदाचित व्याजदर कमी होतील या अपेक्षेमुळे असेल. असू शकतं. किंवा मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असेल. दुसरीकडे FMCG मध्ये मंदी कदाचित ग्रामीण भागात मागणी कमी झालीये की काय असं काहीतरी दर्शवत असेल. अर्थात हे आत्ता अंदाज आहेत. बरोबर. पण यातून पैसा कुठे जातोय याचे संकेत नक्की मिळतात. हो ना. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही शेअर्सनी तर खरंच कमाल केली. म्हणजे रेमंडचा शेअर बघा ना. हो, पाहिलं मी. जवळपास 7.5% वाढला तो. 762 रुपयांवर पोहोचला. हा त्याचा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. अगदी. आणि फक्त रेमंडच नाही, ब्लू डार्टमध्ये पण चांगली, म्हणजे सुमारे 7.5% वाढ झाली. आता बाजार जिथे सपाट होता तिथे ही वाढ नक्कीच लक्षणीय आहे. खरंय. आणि या शेअर विशिष्ट कामगिरीबरोबरच मोठ्या अर्थव्यवस्थेच्या पातळीवर पण एक चांगली बातमी आहे. अच्छा, कोणती? भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झालाय. अरे वा. हो, रुपया जवळपास 22 पैशांनी वधारला आणि 85.53 प्रति डॉलरवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाची ही स्थिती थोडी दिलासादायक आहे. हो, कारण त्याने आयात स्वस्त होऊ शकते ना. बरोबर. आयात स्वस्त होते आणि मग महागाई नियंत्रणात ठेवायला थोडी मदत मिळते. आता हे झालं शेअर्स आणि रुपयाबद्दल. पण भविष्याकडे पाहिलं तर एक अजून महत्वाची घडामोड आहे जी लवकरच येणार आहे. कोणती? NSE म्हणजे आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ते येत्या 14 जुलैपासून विजेच्या मासिक फ्युचर्समध्ये ट्रेडिंग सुरू करायचा विचार करते. ओहो, ही खूप मोठी बातमी आहे. म्हणजे विशेषतः ऊर्जा कंपन्यांसाठी. हो ना. हो, कारण फ्युचर्स म्हणजे कसं आहे, कंपन्यांना भविष्यातले विजेचे दर काय असतील यावर आत्ताच व्यवहार करून एक प्रकारे जोखीम कमी करता येते. अच्छा, म्हणजे अनिश्चितता कमी होते. अगदी. भविष्यातल्या किमतींच्या अनिश्चिततेचं व्यवस्थापन करणं सोपं जातं आणि कदाचित यामुळे ऊर्जा क्षेत्रात थोडी अधिक स्थिरता पण येईल. हे बाजाराला एक नवीन आणि महत्वाचं साधन मिळेल यातून. तर मग आजच्या बाजाराचा आपण आढावा घेतला तर काय दिसतं? सेन्सेक्स निफ्टीमध्ये किरकोळ वाढ झालीय. हो. क्षेत्रांमध्ये संमिश्र कल आहे, म्हणजे काही वर काही खाली. रेमंड आणि ब्लू डार्ट सारख्या काही स्टॉक्सनी उत्तम कामगिरी केली. रुपया मजबूत झालाय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यात NSE कडून विजेच्या फ्युचर्स ट्रेडिंगची सुरुवात होतीये. या सगळ्या घडामोडी पाहता एक विचार करण्यासारखा मुद्दा खरंच पुढे येतो. कोणता? की हे जे NSEचे नवीन वीज फ्युचर्स येत आहेत, त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक आणि एकूण बाजारातली तरलता म्हणजे लिक्विडिटी किती सहजतेने खरेदी विक्री होते यावर भविष्यात नेमका कसा आणि किती परिणाम होईल. हो, हे बघणं महत्वाचं ठरेल. अगदी. यावर लक्ष ठेवणं नक्कीच रंजक ठरेल पुढे जाऊन.